कुणी सोडलं, कुणी गद्दार केली जे जनता. आणि उद्धव साहेबांनी संगमनेरच्या सभातेमध्ये बोलले, हे तूप चोर आहे, गद्दार आहे. आता खरा गद्दार कोण आहे ती जनता ठरवेल. शिवसेना ठाकरे गटानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानं सुद्धा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः खासदार सदाशिव लोखंडे आहेत. काल आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, तिसऱ्यांदा आपल्याला उमेदवारी मिळते, काय पहिली प्रतिक्रिया? या ठिकाणी आमचे राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा मी आभार व्यक्त करेन. त्यांनी विश्वासाने महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन या ठिकाणी शिर्डीतून मोदी साहेबांना PM करण्यासाठी सर्व शिर्डीच्या महायुतीचे कार्यकर्ते आणि नेतेगण मला शिर्डीला पाठवतील, त्याबद्दल कसली मनामध्ये शंका नाही. 2014ला ज्या भाऊसाहेब वागचौरेंचा तुम्ही पराभव केला होता तेच आज पुन्हा 24मध्ये तुमच्या विरोधात आहेत. कसं पाहता या लढतीकडे? लोकशाहीमध्ये कोण ना कोण उमेदवार राहणार आहे. त्यामुळे निवडणूक आहे, निवडणुकीची पद्धतीने निवडणूक केली जाईल. त्यामुळे निवडणुकीचा उमेदवार म्हणून माझा विरोधक आहे. त्यामुळे निवडणूक या निवडणूक पद्धतीने होणार आहे. 2014मध्ये भाऊसाहेब वागचौरेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती व त्याचा फटका त्यांना बसला. 24मध्ये जर विचार केला तर तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे, शिंदे गटात गेलेलात. काय त्याचा फायदा होईल का तोटा होईल तुम्हाला? मला सांगा, मी 2014ला धनुष्यबाणावर होतो, 2019ला धनुष्यबाणावर आहे आणि 2024ला पण धनुष्यबाण. आम्ही धनुष्यबाण सोडला नाही आणि त्यांनी सोडला होता ते अनेक चिन्ह वेगळे. धनुष्यबाण सोडला, पंजा घेतला, पंजा सोडला, कमळ घेतलं, कमळ सोडलं, अपक्ष लढवलं आणि अपक्ष सोडलं परत भाजपमध्ये, आता परत मशालवर आला. त्यामुळे कुणी सोडलं, कुणी गद्दार केली जे जनता. आणि उद्धव साहेबांनी संगमनेरच्या सभातेमध्ये बोलले, हे तूप चोर आहे, गद्दार आहे. आता खरा गद्दार कोण आहे ती जनता ठरवेल. दुसरीकडे पाहिलं तर कसं पाहता या आव्हानाकडे वागचौरेंच्या? कारण ते सुद्धा आरोप करतात की तुम्ही इथले स्थानिक नाही आहात, तुम्ही बाहेरच जास्त असता, मतदारसंघात तुम्ही दिसत नाही. तुमच्यावरही एक प्रकारे आता सध्या सोशल माध्यमातून टीका केली जाते की लोखंडे हे मतदारसंघात फिरकले नाही. हो, मान्य. मला एक सांगा, ह्या मतदारसंघामध्ये काम करताना सर्व भागामध्ये, सर्व देशामध्ये खासदाराचा आणि आमदारांचा संपर्क कमीच असतो. आणि कमी जरी संपर्क असेल, आम्ही कामाच्या रूपाने गावागावामध्ये पोहोचले. आणि ती एक गोष्ट आहे, खासदार निधी सेंट्रलचे, स्टेटचे फंड्स आहेत अनेक प्रकारे, त्यामध्ये गावागावामध्ये त्या सुविधा उपलब्ध करत त्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून मी गावागावामध्ये पोहोचवले. आणि ते पोहोचवत असताना त्यामध्ये आता निवडणुकीचा काळ आहे, त्यामध्ये प्रचार वगैरे करणारच आहे, पण कामाच्या रूपाने मी गावागावामध्ये त्यावेळेस त्यावेळेस उत्तरं देऊ. 2024 आता तिसऱ्यांदा तुम्हाला संधी मिळाली आहे. काय तुमच्या समोरची आता आव्हानं तुम्हाला दिसत आहे? या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान करण्यासाठी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्ते, आजी माजी आमदार आणि पालकमंत्री या ठिकाणी एक दिलाने युतीचा उमेदवारामध्ये माझ्या मागे राहणार आहे. त्यामुळे पिचड साहेब असेल, लामटे साहेब असेल, या ठिकाणी काळे साहेब असेल, कोल्हे साहेब असेल, या ठिकाणी मुरकुटे साहेब असतील, सर्व एक दिलाने काम करू, चंद्रशेखर कदम साहेब असतील, असे सर्वांनी मदत करण्याची भूमिका आहे. आणि सर्व एक दिलाने या मतदारसंघामध्ये काम करताना सर्व पुन्हा एकदा तिसरी वेळेस लोकसभेमध्ये जाण्याची भूमिका जनतेने ठरवल्यानंतर कुणी वाकडे करू शकतो. आणि निश्चितच जर पाहिलं तर सदाशिव लोखंडे यांना विश्वास आहे की महायुतीचे सगळे पदाधिकारी हे माझ्या पाठीशी उभे असतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सुद्धा यावेळेस साथ लाभणार असल्यानं माझा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 2014मध्ये झालेली भाऊसाहेब वागचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे ही लढत 24मध्ये सुद्धा रंगते. मतदार नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.